Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार मंडळी, एस फोर श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत दुधीची भाजी. तर ती कशी करतात ती आपण आता पाहू. ही आम्ही साध्या पद्धतीने करणार आहोत. चला तर मग आता वहिनी दुधीमधून कापून घेते आणि त्याची सालं काढून घेऊन त्याची फोडी करणार आहे बारीक. हे बघा, वहिनी दुधी सोलून घेते आता. कारण त्याचं साल असतं ते खूप कडक असतं. शिजायला ते जड जातं. अशा प्रकारे आपण त्याची सालं काढून घेऊ. आम्ही हा अर्ध्या दुधीचीच भाजी करणार आहोत. आपण भेटू थोड्या वेळाने. तर मंडळी, हे बघा, इथे मी दुधाचे असे बारीक बारीक काप केलेले आहेत फोडी. आणि त्यासाठी मी आता घेतलेत 2 कांदे. तर ते पण आपण चिरून घेऊ आणि मग जाऊ आपण भाजी तयार करायला. चला तर मग. दुधी एकदम कवळा आहे, त्यामुळे आम्ही बियासुद्धा त्याच्या घेतलेल्या आहेत. या बघा, त्याच्या बिया पण आम्ही घेतल्यात. एकदम कवळा दुधी आहे, त्याच्या बिया पण आम्ही घेतल्यात. चला तर मग आपण भेटू थोड्या वेळाने. तर मंडळी, मी कढई ठेवले चुलीवर. आपलं तेल तापलेलं आहे. आता मी त्यामध्ये टाकतो आपलं फोडणीचं साहित्य. काय येईल आपलं फोडणीचं साहित्य? राई, जिरं, थोडंसं हिंग आणि थोडीशी हळद. आता काही जण मिरचीवर भाजी करतात, तर मी आज करणार आहे मसाल्यावर. तर आता मी टाकतो मसाले टाकता येतं का नाही? नंतर. तर आता मी कांदा बघा बारीक चिरले 2 घेतलेले, ते पण टाकून घेतो. तसंच टाकणार आहे मी 1 चमचा साधा मसाला, 1 चमचा कलरचा मसाला आणि ते मस्तपैकी ढवळून घेतो. आपला कांदा जरासा शिजू दे. मग आपण त्यामध्ये टाकू आपला चिरलेला आणि स्वच्छ धुवून चिरलेला आपला दुधी. आपला कांदा आता जरासा शिजायला आला तर आपण आता त्यामध्ये टाकूया थोडंसं मीठ. घेऊन ये. चवीनुसार भाजीच्याच अंदाजाने आपण मीठ टाकूया थोडंसं. बहुतेक या भाजीला मला वाटतं पाणी कमी लागेल, त्या अंदाजाने आपण पाणी टाकणार आहोत. मीठ टाकले आपण कांद्यामध्ये, तर आपण आता हे ढवळून घेऊ. आता मी दुधीसुद्धा टाकून घेतो तसाच. इथं झाकण ना. बारीक चिरलेला दुधी धुवून स्वच्छ. काय मुंग्या आल्यात. थंडावा मुंगे येतात गारव्याला पावसाने. गारव्याला आल्या. नाही येत. पावसाळ्यात येते.
काय हो टाकून नाही देत. इतके आलेत बारीक पाखरती. हे बघा असे मस्तपैकी ढवळून घेऊ. खोबरी नको टाकू, बिना खोबरीचं वडी होते. मग कसं आणलंच. खोबरं नाही. हां हां ते ठेवून आपण दुधी सगळा टाकून घेऊया त्यामध्ये. पाऊस इलो. पाऊस इलो ग ताई गे. पाऊस किलो नाही, बारीक किलो. बारिश हिंदीमध्ये. मालवणीमध्ये बोललात. चला तर आता हे सगळं आपली भाजी मिक्स झालेली आहे. आपण भेटू आता ही भाजी शिजल्यावर. हे आतमध्ये ठेव. आपण आता ह्याच्यावरती झाकण ठेवूया. आपण भेटू थोड्या वेळाने. इथे कढईवरती प्लेट ठेवलेली आहे आणि त्यामध्येच त्या कढईवरतीच त्या प्लेटवरतीच मी आता ठेवणार आहे पाणी. आता हे पाणी का ठेवलं आहे हे तुम्हाला माहीतच आहे, जेणेकरून आपली भाजी खाली लागू नये म्हणून. आपण भेटू आता थोड्या वेळाने, म्हणजेच आपली भाजी तयार झाली की. मीठ आपण ऑलरेडी टाकलेलंच आहे, जर लागलंच तर थोडंसं टाकू. तर मंडळ ही पहा आपली भाजी आता तयार आहे. मीठ मला थोडंसं टाकायला लागलं, मी नंतर मीठ टाकलं थोडंसं, पण आपली भाजी ओके आहे. मला मी अजिबात पाणी वापर केला नाही, फक्त वाफवण्यासाठी वरती जेव्हा मी प्लेट ठेवली तेव्हा मी त्याच्यावरती पाणी ठेवलेलं होतं, 2 पेले छोटे तेवढंच. आणि गरम झाल्यावरती मी ते पाणी काढून टाकलं. ते पाणी मी काय भाजीत टाकलं नाही. आणि आपली दुधीला आणि ॲक्च्युली पाणी सुटतंच. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या. पावसात जास्त भिजू नका जर तुमच्याकडे जोरात पाऊस पडत असेल तर.